नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर बऱ्याच वेळा तुमच्या ना कमेंट असतात की ताई तुमचा गॅसचा ओठा खूप स्वच्छ आणि सुंदर दिसतो, नीटनेटका दिसतो आणि किचनसुद्धा खूप छान नीटनेटकं दिसते म्हणून. तर बघा, सकाळी सकाळी जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तर त्यावेळेला प्रत्येकीकडूनच जो गॅसचा ओठा आहे, जे किचन आहे, तर ते विस्कटलं जातं. कारण प्रत्येकीच्याच मागे काही ना काय कुठल्या अशा गोष्टीची घाई असते. प्रत्येकीचं आपलं काय ना काय असं बॅकग्राऊंडमध्ये चालू असतं आणि घाईच्या वेळेला अगदी साफसफाईने कामं आपण करू शकत नाही आणि ते पॉसिबलसुद्धा होत नाही. कारण म्हणजे घाईच्या वेळेला बघा, एक ना सरळ फोकस असतो तो स्वयंपाकाचा, की स्वयंपाक आधी आटोपला की त्यानंतर आपण बघ ना आपले बाकीचे जे कामं असतात तर ते करायला मोकळे होतो. तर त्यामुळे माझ्या मागे सुद्धा म्हणजे सकाळची थोडीशी ना घाई आणि धावपळच असते. तर त्यामुळे म्हणजे आधी जो माझा फोकस असतो तर तो स्वयंपाक आटोपण्यावर असतो. आणि जेव्हाही मला गॅस ओठ्याची साफसफाई करायची असते तर त्यावेळेला आधी ना म्हणजे रोजचंच माझं रुटीन आहे ते, की जेही गॅसवरचं काम आहे, स्वयंपाकाचं जे काम आहे, तर ते काम सगळं मी आधी आटोपून घेते आणि त्यानंतर मग जो माझा गॅस ओठा आहे तर तो आवरायला, तो स्वच्छ करायला सुरुवात करते. तर बघा, बऱ्याच वेळा आपण काय करतो की कढईमध्ये वगैरे भाजी बनवतो किंवा मोठ्या भांड्यामधलं जेही जेवण असतं तर ते सगळं जेवण ना मी आधी लहान भांड्यांमध्ये काढून घेते. कारण तेच जेवण जर मोठ्या भांड्यांमध्ये असलं तर गॅस ओठ्यावर नुसता त्याच भांड्यांचा खूप असा पसारा दिसतो आणि आपला जो गॅस ओठा आहे तर खूप असा सामानाने आणि त्याच भांड्यांनी पसरलेला दिसतो. तर त्यामुळे मोठ्या भांड्यांमधलं जे जेवण असतं तर ते लहान भांड्यांमध्ये मी काढून घेते आणि गॅसचं जेही काम आहे म्हणजे वरण वगैरे सगळं उकडवायचं होतं तर ते सगळं उकडवून घेतलं. आणि आता सध्या तरी गॅसचं जे काम आहे तर ते आटोपलेलं आहे, त्यामुळे तिथले जेही स्टँड वगैरे असतात तर ते रोजच्या रोज मी स्वच्छ करायला टाकते. कारण बघा, आपण जेव्हाही तडका वगैरे देतो तर ते जे स्टँड आहे तर ते चिकट होतात आणि आपण त्यांना तसंच पुसून ठेवलं तर त्याच्या रिंगा आहेत आणि ते जे स्टँड आहेत तर ते खूप असे चिकट होतात. त्यामुळे रोजच्या रोज दिवसातून एकदा तरी ते जे स्टँड वगैरे आहे तर ते घासून घ्यायचे. त्यानंतर स्वयंपाक करतेवेळी ज्या ज्या डब्यांना, ज्या ज्या गोष्टींना आपला हात लागतो, किमान दिवसातून एकदा तरी त्यांना अशा प्रकारे स्वच्छ कापडाने पुसून घ्यायचं. कारण नाहीही आपण म्हटलं तरी पिठाचे हात असतात किंवा आपले हात कसेही असतात आणि ते मग त्या डब्यांना लागले जातात आणि ते डबे जे आहेत तर ते तसेच खरकटलेले असतात आणि त्यावर मग बघा मुंग्या, झुरळ असं काय काय चालू असतं. तर त्यामुळे प्रयत्न करायचा की दिवसातून एकदा तरी हे जे डबे आहे तेलाचे, तुपाचे, पिठाचा जो डबा असतो, तिखट, मीठ, हळद, मसाला, हे जे सगळे डबे आहेत तर ते गॅस ओटा आवरायच्या आधी, किचन स्वच्छ करायच्या आधी त्यांना ना सगळं पुसून घ्यायचं. आणि त्यानंतर मग सिंकमधले जे भांडे असतात तर मग त्यांना स्वच्छ करायला घेते. कुकरचं जेही गरम पाणी असतं ना तर मी काय करते, जेही दुधाचे भांडे असते तर कुकरच्या पाण्याने ते भांडे विसळून घेते. म्हणजे कुकरचं गरम पाणीसुद्धा वाया जात नाही आणि दुधाचे भांडेसुद्धा स्वच्छ होऊन जातात. रोजच्या आपल्या वापरामध्ये ना ज्या ॲल्युमिनियमच्या कढया असतात तर त्या असतात आणि बघा, सततच्या वापरामुळे त्या ज्या कढया आहेत तर त्या थोड्याशा काळपट होतात. तर भांडे घासायच्या आधी ना 8 दिवसातून किंवा आठवड्यातून 2दा त्यांना काय करायचं, जी आपली तांब्या पितळेची भांडे घासण्याची जी पावडर असते तर ती पावडर आणि थोडंसं विमचं लिक्विड लावून घ्यायचं आणि सगळे भांडे घासेपर्यंत त्यांना ठेवून द्यायचं आणि अखेर मग त्याला घासायचं. कढई छान स्वच्छ होते. बरं, भांडे घासताना बघा, आपण काय करतो, जे भांडे हातामध्ये आले ते भांडे घासायला घेतो आणि सिंकमध्ये त्यांना कोंबून ठेवतो, म्हणजे सिंकमध्ये त्यांना भरत जातो. अशाने काय होते की सिंकमध्ये भांडे मावत नाहीत. तर त्यामुळे प्रयत्न करायचा की जे लहान सहान चिल्लर पिल्लर भांडे असतात त्यामध्ये तुमच्या ग्लासी वगैरे आहेत तर त्या आधी घासून घ्यायच्या आणि कप वगैरे जे काही आहे तर ते डायरेक्ट सिंकमध्ये भांड्यांसोबत न टाकता अशा प्रकारे त्यांना वेगळ्या ठिकाणी ठेवा. म्हणजे काय होते की आपले कप भांड्यांना लागून फुटत नाही. कधी कधी बघा, कपना अगदी असे त्यांच्या कधी कड्या निघतात, कधी वरचा जो भाग आहे तर तो अगदी छोटासा असा खुडून जातो, तर ते कप पाहायला चांगले दिसत नाहीत. तर अशा वेळेला कप बाजूला ठेवायचे
आणि जेव्हाही आपण अशा पद्धतीने भांडे घासतो तर बघा म्हणजे एकतर सिंकमध्ये भांडे ना खूप सारे येतात आणि दुसरी गोष्ट ठेवते वेळीसुद्धा त्याच याच्याने भांडे ठेवायचे, म्हणजे लहान भांडे आधी ना बास्केटमध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मग मोठे भांडे ठेवायचे. तर अशाने छोट्याशा बास्केटमध्ये सुद्धा खूप सारे तुमचे भांडे येतात. नाहीतर तुम्ही जशी भांडे हातात आले तसे जर त्या टोपल्यामध्ये ठेवले तर टोपल्यामध्ये भांडेसुद्धा मावत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे भांडेसुद्धा व्यवस्थित बसत नाहीत. तर भांडे घासून झाले की त्यानंतर मग फेर असतो तो म्हणजे सिंक स्वच्छ करायचा. दिवसातून एकदा हा जो सिंक आहे तर तो सकाळचा अशा प्रकारे बघा पूर्ण आजूबाजूच्या ज्या टाईल्स आहे, नळ आहे, हा जो काळा कट्टा आहे, तर ती जी सगळी बाउंड्री वगैरे आहे तर ती सगळी मी या सकाळच्या वेळेला स्वच्छ करून घेते. कारण बघा आपल्या किचनची जी साफसफाई आहे, आपलं किचन कितपत आपण स्वच्छ करतो तर ते ना आपल्या सकाळच्या साफसफाईवरच डिपेंड करते. रात्रीला तुम्ही कितीही स्वच्छ केलं तरी ते काही म्हणजे एकतर ते हायजिनिकली चांगलं असतं की मुंग्या झुरळ यांचा त्रास होत नाही, पण तरीसुद्धा बघा आपला ना किचनमध्ये दिवसभर वावर असतो, कधी कोणी येतं कधी काय असं चालू असतं. तर त्यामुळे सकाळची जी साफसफाई आहे तर ती खरंच खूप महत्त्वाची असते. तर त्यामुळे माझा ना नेहमी प्रयत्न असतो की सकाळच्या साफसफाईमध्ये अगदी छोट्यातून छोटा जो कोपरा आहे तर तो सुद्धा अगदी नीटनेटका आणि स्वच्छ करून घ्यायचा. त्यामध्ये मग तुमचे जेही साबण वगैरे आपण ठेवतो, घासण्या ठेवतो तर त्या शेल्फ असो किंवा मग नळं असो किंवा सिंकच्या आजूबाजूची टाईल्स असो, तर त्या सगळ्या गोष्टी मी अगदी न चुकता सकाळच्या वेळेला ना त्या सगळ्या स्वच्छ करून घेते. त्यानंतर मग गॅस ओठ्याच्या वरच्या बाजूला जो म्हणजे हा फर्निचर इथे लावलेला आहे, ज्या ह्या शेल्फ बनलेल्या आहेत तर त्यांना दिवसातून एकदा अशा प्रकारे स्वच्छ कापडाने पुसून घेते. एकतर त्यावर कॉलिन स्प्रे करते किंवा मग जी ही DIY लिक्विड आपण बनवतो म्हणजे फर्निचर वगैरे स्वच्छ करण्यासाठी, तर त्यांचा स्प्रे करून घेते आणि अशा प्रकारे कापडाने त्यांना पुसून घेते. कारण दिवसभरामध्ये जेही आपलं स्वयंपाकाचं काम असतं, आपण फोडणी वगैरे करतो, रात्रीच्या वेळेला फोडणी करतो, तर ते सगळे ना तिथे म्हणजे त्याचा जो तडका आहे तर तो वर उडतो आणि आपण जर त्यांना अशा प्रकारे कपड्याने स्वच्छ केलं नाही तर त्यावर बघा एक ना लेअर बनते. ती महिन्यातून एखाद वेळा मग अगदी अशी डीप क्लिनिंग करून घेते, पण रोजच्या रोज सकाळच्या वेळेला अशा प्रकारची ही जी साफसफाई आहे तर ती गॅस ओट्याची असते. आजच्या या व्हिडिओमध्ये पूर्ण किचनची क्लिनिंग मी काही तुम्हाला दाखवलेली नाही, म्हणजे रोज सकाळी मी माझं स्वयंपाकघर कशा प्रकारे आवरते, पूर्ण किचन कशा प्रकारे स्वच्छ करते, तर तो व्हिडिओसुद्धा नंतर एखाद वेळा कधीतरी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार. तर वरचे शेल्फ वगैरे सगळे पुसून झाले की त्यानंतर मग गॅस ओटा स्वच्छ करण्यासाठी बादलीमध्ये ना अशा प्रकारे पाणी घेते. म्हणजे सुक्या कपड्याने मी सकाळची जी साफसफाई आहे तर ती करत नाही. बादलीमध्ये अशा प्रकारे पाणी घेते, त्यामध्ये थोडंसं लायझॉल टाकते आणि त्यानंतर मग सगळा जो गॅस ओठा आहे तर तो स्वच्छ करायला घेते. गॅसच्या मागची जी टाईल्स आहे तर तीसुद्धा खूप अशी खराब होते. त्यावर आपण तडका वगैरे करतो तर त्याचे डाग पडलेले असतात, तेल उडतो. तर ते सुद्धा म्हणजे दिवसातून एक वेळा सकाळच्या वेळेला म्हणा किंवा संध्याकाळच्या वेळेला म्हणा, जेव्हा तुम्ही स्वच्छ करू शकत असाल त्यावेळेला ना तिथे कपडा फिरवून घ्या. म्हणजे बघा त्यावर ना डाग पडत नाही, तेलाची जी लेअर आहे तर ती बनत नाही. बऱ्याच वेळा आपण कुकर वगैरे लावतो आणि कधीकधी आतमधून जे वरण वगैरे आहे तर ते शिट्टीद्वारे बाहेर येतं, तर ते सुद्धा ना त्या टाईल्सवर वगैरे ना लागलेलं असतं आणि ते बघायला चांगलं दिसत नाही. तर त्यामुळे दिवसातून एक वेळा ही जी टाईल्स आहे मागची तर ती सगळी अशी ना स्वच्छ करून घ्यायची, ओल्या कापडाने पूर्ण पुसून घ्यायची, तर ती टाईल्स बघा अगदी स्वच्छ आणि पांढरी शुभ्र राहते. त्यानंतर गॅस ओटा स्वच्छ करताना गॅस ओठ्यावर जे काही सामान ठेवलेलं असतं किंवा आपला जो गॅस वगैरे ठेवलेला असतो तर तो सगळा उचलून स्वच्छ करून घ्यायचा. म्हणजे तिथे जे काही भाताचे कणं म्हणा किंवा कधी पीठ सांडलेलं असतं, कधी जेवणाचे काही कणं सांडलेले असतात, तर ते सगळे ना स्वच्छ होऊन जातात. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण आपला गॅस ओठा वगैरे स्वच्छ करतो, घरामध्ये ना खरंच सांगते अजिबात मुंग्या झुरळ यांचा त्रास होत नाही गॅस ओठ्यावर. आणि खरं सांगायचं तर आपलं जे किचन आहे तर ते नेहमी म्हणजे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्यात जास्त जी साफसफाईची गरज असते ती म्हणजे आपल्या किचनमध्ये. कारण आपलं जे किचन आहे तर त्यातूनच बघा आपलं जे जीवन आहे तर ते घडत असतं. म्हणजे खाण्यापिण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या आपण इथेच ठेवतो आणि इथूनच सगळं बनत असतं. तर त्यामुळे सगळ्यात जास्त जी साफसफाईची गरज पडते ती म्हणजे किचनमध्ये. सोबतच बघा सिंकच्या बाजूला ना ही एक माझ्या इथे विंडो आहे
आणि प्रत्येकाच्याच इथे असतेच. खूप कमी लोकांच्या इथे सिंकच्या बाजूला विंडो नसेल, बऱ्याच लोकांच्या इथे असतेच. तर आपण जेव्हाही भांडे वगैरे धुतो तर तिथे बघा खूप शिंतोडे उडतात. तर ती खिडकीसुद्धा दिवसातून एक वेळा स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे ती बघायला बघा अगदी पारदर्शी आणि स्वच्छ दिसते. आणि तिथे पाण्याचे डाग वगैरे किंवा कसलेही खराब म्हणजे आपले हात असतात किंवा काय असतात त्याचे शिंतोडे तिथे उडतात, तर ते अजिबात राहत नाही. तर अशा प्रकारे बघा अगदी 15-20 मिनटामध्ये आपलं जे सगळं किचन आहे ना, तर ते छान असं चकाचक होतं आणि दिवसभर अगदी नीटनेटकं आणि स्वच्छ राहते. म्हणजे फक्त थोडीशी मेहनत आपल्याला घ्यावी लागते आणि ही रोजची म्हणजे डेली रुटीनची साफसफाई आहे. तर एवढा वेळ तर आपण आपल्या म्हणजे किचनला देऊच शकतो. तर चला, सगळा ओटा स्वच्छ झालेला आहे. आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. तुमचे काही प्रश्न असतील, काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर चला, आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव. आणि व्हिडिओला हाईपसुद्धा नक्की करत चला. बाय.